हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज कुठल्याही प्रकारचा ब्लॉग नाही, म्हणजे ट्रॅव्हलिंग नाही, शॉपिंग नाही किंवा घरातलं कुठलंही काम नाही. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे आणि शिवाय तुम्हाला सर्वांना फायदेशीर ठरेल. तर असा असेल, खूप दिवसांपासून मला ह्या विषयावरती व्हिडिओ करायचा होता. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पण द्यायची होती, पण तेवढा टाइम भेटत नव्हता. म्हणून म्हटले चला आज वेळात वेळ काढून तुमचे काही जे प्रश्न आहेत, आता टायटल पाहून तर अंदाज आलाच असेल की आजची व्हिडिओ कशा संदर्भात आहे. आणि जे तुम्हाला सांगायचं आहे तर मी तर नोट करून घेतले की आता प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक लेडीजला असं नेहमीच वाटतं की आपण आपल्या कुटुंबासाठी थोडाफार हातभार लावावा किंवा थोडेफार पैसे कमवावे, जेणेकरून आपल्या कुटुंबाला थोडीशी मदत होईल. आणि ते साहजिकच आहे वाटणं, जसं की मलाही वाटत होतं. मी खूप वेळा सांगितले की माझी खूप इच्छा होती की मी माझ्या नवऱ्याला घरामध्ये थोडाफार का होईना हातभार लावावा, जेवढं माझ्याकडून शक्य होईल तर तेवढं. तेव्हा म्हटले की ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावी की मी घरात राहून सुद्धा, घरात बसून माझं घर मॅनेज करून सुद्धा कशा प्रकारे पैसे कमवले आहेत किंवा कशा प्रकारे अर्निंग चालू केली होती. दुसरी गोष्ट अशी की मी जॉब पण केलाय. आता बरेच जणी माझ्या रेग्युलर ब्लॉग पाहतात, तर त्यांना माहिती आहे की मी जॉबला सुद्धा जात होते. तर जॉब आणि घरातून पैसे कमवणे ह्यामधला फरक, आणि दुसरं असं की बाबा जॉब करून आपल्याला कोणते बेनिफिट भेटतात, त्याच्यानंतर कोणता लॉस होतो, तर ते सुद्धा सांगेल. आणि दुसरं असं की मला काही एक्सपिरियन्स आला, कारण मी घरातून सुद्धा काही गोष्टी करून पाहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर मी जॉब सुद्धा करून पाहिलेला आहे. त्यामुळे मला दोन्हींचा सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे म्हटले तोच तुमच्यासोबत शेअर करावा. आणि दुसरं असतं की मी आता रिसेंटली जे न्यू वर्क चालू केलं आहे, आम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं. तर चांगल्यापैकी त्याला बऱ्याच जणांनी रिस्पॉन्स सुद्धा दिला आणि बरेचसे प्रश्न सुद्धा मांडले. तर त्या कामाविषयी सुद्धा बोलणार आहे तुमच्यासोबत. पण ऍक्च्युली मला हा व्हिडिओ लगेच नव्हता करायचा त्या कामा रिलेटेड, की मी कशा प्रकारे काम मिळवलं किंवा मी ते काम मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, मी तिथपर्यंत कशी पोचले, हे मला लगेच नव्हतं सांगायचं. म्हटले मग आता थोडासा जम्प बसू दे. ऍक्च्युली झाले, वर्कआउट सुरू झालेलं आहे माझं, त्यात त्यात काही डाऊट नाही. पण तुमच्यासारखे जे असतात ना, ते पॉझिटिव्हली घेतात आणि जे आपल्या आसपासचे असतात ना, ते निगेटिव्ह वाईब्स निर्माण करतात. तर असं प्रत्येकीच्या बाबतीत होतं. असं नाही की फक्त तुमच्या बाजूलाच अशी लोक आहे, तर माझ्या बाजूला पण आहे. पण म्हटले अशा लोकांपेक्षा जे खूप चांगल्या पद्धतीने आपले व्हिडिओ बघतात, आपल्यासाठी चांगलाच विचार करतात, तर त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ करणं गरजेचं आहे. त्यामुळं आणि तो ऑप्शन मी लास्ट एंडिंगला सांगन. आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग होईल, म्हणजे कदाचित व्हिडिओचा पिरियड वाढेल, पण मी सर्व गोष्टी ज्या आहेत एकदम डिटेलमध्ये आणि व्यवस्थित समजावून सांगते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठलेही डाऊट्स राहणार नाही किंवा मी कशा प्रकारे मिळवलं. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सर्व गोष्टी करा. आणि प्रत्येक जो बिझनेस म्हणा किंवा घरातून स्टार्टअप करायचंय, तर ते करत असताना अडचणी काय येतात किंवा आता त्या कंडिशनला, आताच्या आपल्याला तेवढं पॉसिबल आहे का चालू करणं, तर ह्या गोष्टी. तर सर्वात पहिलं मी सांगत बसणार नाही हे करा ते करा, कारण मला माहिती आहे कुठलीही गोष्ट सुरू करणे अगोदर सुरू कुठून करावी हा सर्वात मोठा प्रश्न असतो. त्याच्यानंतर दुसरा असं, लोक काय म्हणतील हा एक प्रश्न असतो. त्यानंतर लोकांचा विषय, जरी आता बऱ्यापैकी लेडीज पाहते की लोकांचा विचार करत नाही, पण तरी पण आपल्याला असतं बाबा की सुरुवात कुठून करावी, मला भेटेल का, किंवा मग जर नाही भेटलं तर पुन्हा डिमोटिवेट होणार. तर या सर्व गोष्टी आणि युट्यूबचं सुद्धा बोलणार आहे. तर मी घरातून इन्कम चालू व्हावं यासाठी सगळ्यात पहिला निवडलेला ऑप्शन, तर मी गोष्टी केलेल्या आहेत त्या सांगणार, त्याच्या व्यतिरिक्त सांगणार नाही की तुम्ही हे करा ते करा. तर असं, तर सर्वात पहिलं मी घरात बसून काही स्टार्ट केलं असेल तर ती ट्युशन होते. तर लग्न अगोदर पण, ते लग्नानंतर नाही. मी जेव्हा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला होते, तेव्हा कॉलेज करता करता ट्युशन्स पण घ्यायची 8वी पर्यंत. 2 वर्ष ट्युशन्स घेतल्या. ते सुद्धा आपण करू शकतो. पण त्याचबरोबर मी म्हटले की आता त्याचं थोडीसं दुसरी बाजू पण सांगते. तेव्हा काय होत होतं की जास्त मी जेव्हा ट्युशन घ्यायचे, जास्त नव्हते, पण आता प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढेच लोक वाढलेले आहेत. आणि एक माइंडसेट झालेला असतो की ही ट्युशन चांगली ट्युशन घेते, किंवा एखाद्या नावाजलेल्या ट्युशन असतात, मग पेरेंट्स काय करतात तिकडच जास्त करून ओढ असते त्यांची मुलांना पाठवण्यासाठी.
तर आता थोडंसं कॉम्पिटिशन जास्त आहे त्यामुळे हा ऑप्शन आहे. पण तरी पण जर तुमचा एरिया तसा असेल आणि आजूबाजूला तसे लोक असतील किंवा तुम्ही जास्त मोठे क्लास नाही म्हणजे 10वीच्या पुढे नाही घेऊ शकत, तर तुम्ही 8वीच्या आतमध्ये जर तुमचं तेवढं एज्युकेशन असेल तर तुम्ही ट्युशन सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे. आणि कमी वेळात आपण आपलं घर सांभाळून व्यवस्थित करू शकतो. पण याच्यासाठी एज्युकेशन हे महत्वाचं. त्याच्यानंतर हा जो मी बिझनेस केला होता त्याच्यामध्ये मला खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट भेटत होतं आणि खूप चांगल्या प्रकारे अर्निंग केलं होतं. म्हणजे दिवसाला 2,000 3,000 असे सुद्धा कधी कधी आलेले आहेत. पण हा कोरोनाच्या काळामध्ये मी केला होता. ह्या अगोदर पण शेअर केला असेल मी तुमच्यासोबत. तर केकमध्ये सुद्धा खूप चांगला प्रॉफिट आहे. माझ्याकडे काही क्लिप भेटल्या केकच्या तर मी नक्कीच व्हिडिओला जॉईन करेल. पण मला त्या जुन्या मोबाईलमध्ये शोधावं लागेल. काय होतं आता मोबाईल चेंज केल्यामुळे सर्व काही गोष्टी त्या मोबाईलमध्ये, तरी पण मी सगळं विथ प्रूफ की हा मी असे केक सेल केले होते. लॉकडाऊनचा काळ होता तर तेव्हा सर्वांनाच माहिती होतं की सर्व शॉप बंद होते. तेव्हा मी केकचं स्टार्टअप केलं होतं. खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. म्हणजे मी फक्त 2 दिवसांचा केकचा क्लास केला होता आणि मला कसल्याही परिस्थितीमध्ये केक शिकायचेच होते. तेव्हा 2 दिवस गेले, बेसिकली त्यांनी मला शिकवलं. त्यानंतर क्रिएटिव्हिटी ही महत्वाची असते प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तो केक असू देत किंवा व्हिडिओ तयार करणं असू दे, तर मग नंतर डिझाईन करणं, त्यानंतर कोणत्या नोझल आणायचं, ह्या सर्व गोष्टी माझ्या मिक्स केल्या. 2 दिवसाचा केकचा क्लास केला. त्याच्यानंतर डायरेक्टली ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि एका एका दिवसाला कधी कधी 5 6 कधी कधी 10 सुद्धा केकच्या ऑर्डर यायच्या मला. आणि तिथं गॅप का पडला मला, त्यानंतर मग प्रेग्नेंट राहिले आणि मग आरवी मला पडला 2 वर्षांचा गॅप. आणि एकदा कस्टमर लिंक तुटली की मग पुन्हा तो जंप बसणं अवघड होतं. आणि तोपर्यंत सर्व मार्केट ओपन झालं होतं त्यामुळे मग मला पुन्हा तो सेटअप बसवणं झालं नाही. पण काही जण असे सुद्धा आहे की तेव्हा जे केक स्टार्ट केले होते त्यांचे अजूनही खूप चांगल्या प्रकारे जातात ते. तर तुम्ही हा पण एक चांगला ऑप्शन आहे की केक बनवून सुद्धा चांगल्या प्रकारे घर बसले आपलं घर सांभाळून अर्निंग करू शकता. आणि त्याच्यामध्ये काही फारशी मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये. मी किती 4,000चं सामान आणलं होतं. त्याच्यामध्ये काय बेसिकली नोझल्स होते, त्यानंतर बिटर मशीन होती. एखाद्या दिवशी दाखवलं जर मला वेळ भेटला तर मी एका तास सगळं डब्यात भरून ठेवलंय. आणि नॉर्मल सूर्या बॉक्स येते. तर मी पिंपरीला जाऊन 4,000चं सामान घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये पण मला चांगला प्रॉफिट झालता. त्यानंतर मग केकची लिंक तुटली. मग आता करायचं काय, मी सांगितलं मी नेहमी विचार करत बसते. जर तुम्ही विचार केला ना तर खूप सारे ऑप्शन असतात. आता माझी कंडिशन अशी, जिथे मी राहते तिथं खूप सारे ऑप्शन आहेत. मी त्याच्यावर पण एकटीच पडते. एकटी करणार काय काय हा एक मोठा प्रश्न पडतो माझ्या पुढे. पण तुम्ही करू शकता. तर त्यानंतर मी काय केलं, जेवणाची ऑर्डर. जे माझे जुने ब्लॉग पाहतात तर त्यांना माहित असेल की मी जेवणाचे ऑर्डर सुद्धा घेतलेले आहेत. आता आपण जर समजा टुरिस्ट प्लेस मध्ये राहत असेल ना तर आपल्याला खूप सोपं जातं जेवणाची ऑर्डर किंवा टिफिन सर्व्हिस म्हणा. टिफिन सर्व्हिस विषयी मला फारसं माहित नाही. मी म्हंटले जेवढं मला माहिती तर तेवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर आम्ही जेवणाची ऑर्डर घेतलेला. तर इथं कसं असतं, व्हेज थाळीचं रेट वेगळा आहे, नॉन व्हेज थाळीचा वेगळा आहे. आणि जेवणाची ऑर्डर कधी कधी काय असतात 10 माणसं, त्यांचे लमसम हिशोब असतो की 2 दिवसांचं जेवण आहे. मी एक्झाम्पल सांगते. एक 1.5-2 वर्षांपूर्वी ऑर्डर घेतली होती. 30 लोकांची ऑर्डर होती. त्यांना 2 दिवस जेवण प्रोव्हाइड करायचं होतं. तर ती पूर्ण पॅकेज मध्ये मला वाटतं काहीतरी 30,000ला घेतली होती. आणि तेव्हा मग माझं 10,000चं मटेरियल झालं. मी 2 लेडीज घेतल्या होत्या, त्यांना काहीतरी मला वाटते 2-2 हजार रुपये दिले होते. एवढं एक्झॅक्टली आठवत नाही, 2-2 हजार रुपये दिलते. तरी पण सर्व प्रॉफिट निघून मला 2 दिवसामध्ये 10,000 रुपये भेटले होते. म्हणजे हे झालं लमसम जेव्हा पॅकेज घेतो. पण त्याचप्रमाणे आपण थाळी आणि दुसरी गोष्ट व्हेज थाळी नॉन व्हेज थाळी असं सुद्धा भेटतं. जर तुमच्या आजूबाजूला अशी कंडिशन असेल की बाबा समजा लोक फिरायला येतात किंवा समजा सगळ्याच ठिकाणी पर्यटन स्थळ नसतात, तर टिफिन हे एक चांगलं ऑप्शन आहे. त्यामध्ये जेवणामध्ये सुद्धा परवडणार आहे आणि आपण आपलं घर सांभाळून करू शकतो. आणि हे तर झालं. दुसरंच की हे मी नाही केलेलं, पण माझी एक मैत्रीण आहे ती करते. तर तुम्हाला दाखवायला आणते. मी पहिलं घेऊन येते आणि मग दाखवते. तर तिच्या पण ती स्टेटस ठेवते किंवा तिच्याकडे पाहून वाटतं की चांगल्या प्रकारे ती त्यातून कमवते घर सांभाळून. तर 1 मिनिट दाखवते. मी कदाचित पहिले सुद्धा हे दाखवलं असेल. तर ह्या अशा प्रकारच्या ती आर्टिफिशियल ज्वेलरी बनवते. हे बघा 1 मिनिट दाखवते. ज्या हळदीच्या फ्लावर्स
हे बघा अशा, आणि तिला कंटिन्यू ऑर्डर असतात. कधी कधी स्टेटसला रेग्युलर तिचे 7-7, 8-8. आता तिने काय केलेलं आहे की पहिला आपल्या स्टेटस पासून सुरुवात केली, त्यानंतर आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये फिरवलं. हे बघा म्हणजे, आणि हे मी पण मागवले होते 7 ते 8 जवळजवळ, की म्हंटले जेणेकरून जर कोणी रेंटने घेतलं तर रेंटने पण देऊ शकतो. हे बाकीचं तर काही रेंटने नाही गेलं माझं, पण हे डोहाळे जेवणाची जी ज्वेलरी आहे हे बघा सर्व आहे त्याच्यामध्ये. तर हे सुद्धा परवडतं. डोहाळे जेवणाची ज्वेलरी मी 2-3 जणींना रेंटवरती दिली होती. थोडंसं आपण मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. आणि दुसरी गोष्ट की आपलं तर जनरली सर्व इंस्टाग्रामवरती सोशल मीडिया पेजवरती ऍक्टिव्ह असतात, तर ते पण एक ऑप्शन चांगला आहे आर्टिफिशियल ज्वेलरीचा. दुसरं असं की मी आमच्या आजूबाजूच्या जे लेडीज आहेत तर त्यांना हे काम करताना पाहते. आता त्यात इन्कम किती माहित नाही, पण बऱ्याचशा लेडीज अशा आहेत की ज्यांना बाहेर जाणं पॉसिबल नाही, ज्यांची मुलं लहान आहेत, तर त्या काय करत आहे की आपल्या आजूबाजूला जेलीची वगैरे फॅक्टरी आहे किंवा काही ठिकाणी खजूर, नाहीतर जे काजू बदाम असतात तर जेली पॅकिंग करायला आणतात ते, त्याच्यानंतर खजूर बिया काढून त्या पॅक करायचं. आणि दुसरं असं की काजू बदाम मापून वगैरे, तर हे सुद्धा करू शकतो आपण. पण त्यामधनं मला असं वाटत नाही की फारसा इन्कम आहे, पण करतात ते बऱ्याचशा जणी. म्हणजे आमच्या जे शेजारी लेडीज राहतात जे आहेत रेंटने राहणाऱ्या, तर बहुतेक जणी आणतात जेली. मी विचारलं नाही कधी, जर मला पॉसिबल झालं तर, पण दिवसभर त्यांचं तेच काम चाललेलं असतं, जेली पॅकिंग करणं, ह्या सर्व गोष्टी. तर एकंदरीत मी हे सर्व गोष्टी केलेल्या आहेत घरी बसून. त्यातून मला एक चांगल्या प्रकारे इन्कम सुद्धा भेटत होता. पण नंतरून मला असं वाटलं की आपण जॉब करून बघू. तर जॉब केल्यानंतर कसं वाटतंय किंवा काय म्हणजे छानच वाटत होतं. आता हे सर्व जे बिझनेस होते, ट्युशन्स होती, ते फिक्स इन्कम होतं माझं. केक होतं, त्याचं काही फिक्स इन्कम नव्हतं, कधी जास्त कमी कमी असंच होतं, पण येत होतं. त्याच्यानंतर जेवणाचे ऑर्डर पण आले तर त्याचे पैसे, नाही तर मग ते पण असं काही फिक्स इन्कम नव्हतं. आणि त्यानंतर युट्यूब स्टार्ट केलं. तर युट्यूब मध्ये मला काही फारसा असा म्हणतात ना हे नाही भेटला, रिस्पॉन्स नाही भेटला, किंवा युट्यूब मध्ये म्हणजे तेवढी सक्सेस नाही झाले. आणि किती नाही म्हटलं, आता ज्या युट्यूब वरती आहेत, ज्या युट्यूब वरती काम करतात ते, आज किती वर्ष झाले, मी 3 वर्ष झाले युट्यूब वरती रेग्युलर व्हिडिओ करते, टाकते, त्याच्यानंतर कंटेंट देते ते, पण मला युट्यूब वरती तेवढं सक्सेस नाही भेटलं आणि अजूनही नाही. आता काय मी खूप सक्सेसफुल झाले अशातला भाग नाही. सबस्क्रायबर आहेत माझे काहीतरी 69,000, पण माझ्या व्हिडिओना व्ह्यूज नसतात, सर्वांनाच माहिती, 1,000 1,500. आणि किती नाही म्हटलं ना त्याने खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. मी पण खूप वेळा झालेली, म्हणजे कधी कधी अशी कंडिशन आलेली, मी इतका बेस्ट ऑप्शन द्यायची ना, मग त्याच्यामध्ये मी पूर्ण दिवस घालवलेला आहे. मग तो चुलीवरचा स्वयंपाक असू दे, सासूबाईंचा मेकअप करून दाखवायचा असू दे, म्हणजे मी त्याच्यावरती एक एक दिवस वाया घालवायची, इतकं मन लावून एडिटिंग करायची. आणि जेव्हा कोणाचे व्हिडिओ बघायचे असं वाटायचं अरे ह्यांनी म्हणजे काहीच नाही, असं वाटतं कधी कधी बघा ह्यांच्या ब्लॉग मध्ये काहीच नाही, आपण एवढं चांगलं करतोय तरी त्याला व्ह्यूज नाही. मग तेव्हा खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. आणि मग मी किती वेळा असं झालंय की इथेच ह्याच रूम मध्ये दरवाजा बंद करून रडायची की बाबा मी एवढं करते तरी मला यश भेटत नाही, आणि म्हणजे एवढी मेहनत करते. मग किती वेळा असं बाहेर झाले तुम्ही पाहिले, मी 8-8 15-15 दिवस व्हिडिओ टाकत नाही. कितीही मेहनत घेऊन व्हिडिओ काढली तर व्ह्यूज किती असतात, 1,000 1,500 2,000. अजून माझी अशी कोणतीच व्हिडिओ नाही की जी खूप चांगल्या प्रकारे व्हायरल झाली, तर नाही. आणि मग थोडेसे घरातले पण हे असतात की बाबा कशाला टाइमपास करते, काय काय हे करते. आता त्या दिवशी मी दाखवलं की हा जोकचा भाग राहिला, किंवा त्यांचं बरंच काहीतरी सांगायचं म्हणून नाही, पण त्या दिवशी पाहिलं की ते आता मला जे नवीन वर्कआउट सुरू केलंय त्याच्यामध्ये हेल्प करतात. तर असं असेल की बाबा तुम्हाला सपोर्ट आहे म्हणून तुम्ही करताय, म्हणजे हे त्यांच्यासाठी सांगते मी, की जे म्हणतील ना की ताई मला घरच्यांचा सपोर्ट नाही किंवा मिस्टर सपोर्ट करत नाही, तुला भाऊ सपोर्ट करतात, तर तसं काहीच नाही. कधी कधी मी त्यांना असं म्हणायची की बघा त्यांच्या मोबाईलमध्ये बघा त्यांचे मिस्टर कसे मोबाईल धरतात ते, मग त्या व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करू शकतात. माझं कसं होतंय, माझं मीच कॅमेरा पकडा, माझं मीच बघा व्यवस्थित येतंय की नाही, त्यामुळे माझे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही. पण ते कधीच
त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नव्हते. तुझं तू काय करायचं ते कर, मला त्यात घेऊ नको. आणि मी असं कधी जेव्हा सांगायचे ना की बघा त्यांचे मिस्टर कसे मोबाईल धरतात आहे, त्यामुळे त्यांचे व्हिडिओ छान येतात आहे, तर त्यांचं एकच म्हणजे असं हे वाक्य बघा किती मनाला लागण्यासारखं आहे. अरे त्यांना तेवढे पैसे येत असतील म्हणून ते तसे कॅमेरा घेऊन फिरतात आहे. मी सगळं तुझं काम सोडून काय तुझे कॅमेरा धरत बसू का? म्हणजे हे वाक्य किती मनाला लागणार आहे. तुम्ही विचार करू शकता माझ्या जागेवरती येऊन की असं म्हटल्यानंतर मला कसं वाटत असेल की त्यांना तेवढे पैसे येतात म्हणून त्यांचे नवरे तेवढी मेहनत घेतात आहे. तुला 4 महिन्याने 8,000 येतात आणि मी तेच करत बसू का? म्हणजे हे असं बोललं ना इतकं खराब वाटायचं, इतकं डिमोटिवेट वाटायचं. त्यामुळे ते कधीच इन्व्हॉल्व्ह झाले नाही, इव्हन आतापर्यंत पण नाही. म्हणजे काल परवाचीच रिसेंटली गोष्ट सांगते. तर मी त्यांना म्हटले की आता बरेच दिवस झाले ब्लॉगिंग केलेली नाही मी, तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करायचा आहे मला, कारण जरा माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता. मी सांगितलं की डिस्प्ले गेला होता आणि एक मोबाईल एक्स्ट्रा आहे त्यांच्याकडे, तर त्याच्यावरती म्हटले ब्लॉगिंग करते आणि अपलोड करते. तर ते म्हणतात कशाला उगाच टाइमपास करते काय माहिती, माझा मोबाईल बिघडला तर तसंही काय मोठं भेटते त्याच्यामधून, तेव्हा त्याच्यावरती एवढं डोकं लावत बसायला. म्हणजे असं सुद्धा प्रकार होतो माझ्यासोबत आणि असे सुद्धा वाक्य बोललेली. आणि तुम्ही माझ्या जागेवर येऊन विचार करू शकता असं किती डिमोटिवेट वाटत असेल. पण व्हायचं, मला सुद्धा वाईट वाटायचं व्ह्यूज नाही गेल्यानंतर. आज 3 वर्ष झाले मी काम करते, आपल्याला खूप मागून आलेले सुद्धा पुढे गेले, पण आपण आहे तिथंच आहे. मग मी काय केलं, जॉबला केले. म्हणले हे युट्यूबचं खूळ डोक्यातून काढू दे, जेवढं शक्य होईल आपल्याला तेवढं थोडेफार ब्लॉग टाकायचे आणि त्याच्यानंतर मग जॉब आपला कंटिन्यू करायचा. म्हणजे माझी फिक्स इन्कम राहील. आणि ते डिप्रेशन मध्ये जाण्याचा भाग झालता की माझं होतच नाही, त्यासाठी मी जॉब निवडला. की सारखं लक्ष देतं की एकदा व्हिडिओ अपलोड केली किती व्ह्यूज झाले, 1 तासाने पाहिलं का 100 व्ह्यूज, 50 व्ह्यूज, 1 दिवसानंतर पाहिलं की 1K 2K, आणि अजूनही तेवढ्याच असतात, अजूनही काही खूप वाढलेत असं नाही. मग तरी मी खूप डिप्रेशन मध्ये जायला लागले होते. घरात बसून सारखं त्याच्यावरतीच लक्ष, कंटेंट. नंतर सासूबाई म्हणायला लागले कशाला टाइमपास करते काय माहित, आपलं कुठं बाहेर गेलं तर त्याच्यातून तरी 4 पैसे नेट भेटते. म्हणून 1 वर्ष जॉब केला. जॉब मध्ये कसं होतं, एक आपल्याला फिक्स इन्कम असतं, आपल्याला माहिती आहे आपण एवढे दिवस भरलेत, आपल्याला एवढी सॅलरी भेटणारच आहे. आणि मागच्या वेळेस बऱ्याच जणींनी माझ्या सॅलरीचा अंदाज लावला होता. तर माझी सॅलरी होती 20,000. आता मी जो जॉब सोडलाय तो, बऱ्याच जणी म्हटल्या की ताई तुला एवढी सॅलरी असेल, मी म्हटले ते की अंदाज सांगा. तर माझी सॅलरी 20,000 होती. तर आरवीच्या स्कूलमुळे मी आता तिथं जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ती गोष्ट पहिली शेअर केलेली. जॉब सोडला त्याच्यानंतरही मी थांबलेली नाही. मेन तो पार्ट आहे की तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगायचं आहे मला की मी कशा प्रकारे वर्कआउट आता चालू केलेला आहे आणि ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तेवढं तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर. पण जॉबला गेल्यानंतर फिक्स इन्कम भेटतं, पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते, जॉब केल्यामुळं आपलं किती नाही म्हटलं, आता ज्या व्यवस्थित प्रॉपर आपल्या फॅमिलीकडे लक्ष देतात त्यांचा विषय नाही बोलत मी फक्त माझा पर्सनल अनुभव शेअर करते. ते आपल्या फॅमिलीकडे आपलं खूप दुर्लक्ष होतं, घराकडे पण दुर्लक्ष होतं. काय होतं, कंटिन्यू आपण जे रेग्युलर काम आहेत ना, जेवण, खाणं, स्वयंपाक, धुणं, भांडी, एवढं झालं की जॉब, पुन्हा ते आलं का तेच. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायला आपल्याला टाइम भेटत नाही, आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला टाइम भेटत नाही. मुलांमध्ये सुद्धा बरंच दुर्लक्ष होतं, हा माझा अनुभव आहे. किती वेळा असं वाटायचं की आरवी सोबत खेळावं, आरवी सोबत थोडंसं थांबावं, पण व्हायचं काय की बाबा उद्या लवकर उठायचंय, उद्या इकडे दिवसभर काढायचंय, मग लवकर झोपून घ्या. किंवा कधी कधी असायचं की त्यांचं चल संध्याकाळचा थोडा राऊंड मारून येऊ, नको आज मलाच खूप थकल्यासारखं झालंय दिवसभर, आज माझी इच्छा नाही. मग किती नाही म्हटलं तरी फॅमिलीकडे दुर्लक्ष होतं. हे तर भाग बाजूला राहिला. त्यानंतर आपल्याला असं वाटत असतं आपल्या घरामध्ये थोडासा टाइम द्यावा, थोडंसं काहीतरी वेगळं काहीतरी करावं, तर त्याला सुद्धा टाइम भेटत नाही. म्हणजे नीटनेटकेपणा म्हणा, काहीतरी चेंजेस करायचे म्हटले घरामध्ये तरी नाही भेटत टाइम. एक एक सुट्टी येते तर त्याच्यामध्ये आपला असतो स्पेशल नाश्ता असतो, मुलांना टाइम देणं असतं, फॅमिलीला टाइम देणं असतं, स्वतःसाठी आराम असतो. एक सुट्टी येते कुठं आणि जाते कुठं. तर 1 वर्षाच्या जॉबच्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये मी हा अनुभव घेतला की घराकडे किती नाही म्हटलं तरी दुर्लक्ष होतं, म्हणजे माझं स्वतःच तरी झालं. त्यामुळे मग मी आता ह्या पुढे तर जॉब हा ऑप्शन कधीच निवडणार नाही.
आता ज्यांना म्हणजे शक्य आहे तर त्यांच्यासाठी ठीक आहे, पण मी पुन्हा एकदा सांगते, मी माझ्या पर्सनली बोलते की मी आता इथून पुढे जॉब ऑप्शन कधीच निवडणार नाही. खूप गुंतल्यासारखं होतं आपल्याला, एक दिवस नाही गेलं का पुन्हा मग त्या दिवसाची हजेरी कट, आणि कोणाचे तरी अंडर ऑब्झर्वेशन असल्यासारखं मला काम वाटायचं, जे मला कधीच मान्य नव्हतं की कोणीतरी आपल्यावरती हे काम करा ते काम करा किंवा काही, मला हे पटतच नव्हतं. पण मला फक्त एक अनुभव घ्यायचा होता आणि ह्या युट्यूब कडे दुर्लक्ष करायचं होतं आणि मला माझं माइंड दुसरीकडे हे करायचं होतं. जोपर्यंत गरीब होते तोपर्यंत डोक्यात एकच, युट्यूब युट्यूब, काय व्हिडिओ काढायचा, काय कंटेंट द्यायचा, पुन्हा तो व्हिडिओ अपलोड करायचा, व्ह्यूज नाही आलं का डिप्रेशन मध्ये जायचं, डिप्रेशन मध्ये नाही आले का रडत बसायचं, पुन्हा सारखं ते माझं रटारड गाणं चालूच असायचं. म्हणजे आईला फोन केला की बघ ना माझ्या व्ह्यूजच येत नाही, काहींच्या व्हिडिओमध्ये काहीच नसतं असं तसं. तर मला आई म्हटले एक काम कर, तू आपली बाहेर पड, 2 वर्ष झाले त्याच्यातच चाललंय, काही होईना तर तू आपली कामाला लाग. म्हणून मी तिथं जॉबला गेले. तर 1 वर्ष केला, म्हणजे ठीक होतं, फायनान्शियली स्टेबल झाले. पण त्याच्या बाजूनी दुसरी बाजू पण मला काय वाटली तर ती सांगते, ती सांगितली तुम्हाला मी. आता लास्ट पॉइंट वरती येते. जॉब पर्यंतची जर्नी माझी समजली तुम्हाला 5 वर्षामधली, आणि त्यानंतर आता जो वर्कआउट चालू केलाय, जसं की मी म्हटले, मी तो वर्क कसा मिळवला त्याच्यामध्ये. तर आता आरवी आली, आरवीची तब्येत बरी नाही, तर तिनेच आवाज दिला म्हणून व्हिडिओ स्टॉप केली होती. तर 2-3 दिवस झाले तिची तब्येत बरी नव्हती म्हणून काल ब्लॉग आला नाही. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल 2 दिवस माझे कसे गेले. तर युट्यूब मुळे फक्त एक गोष्ट काय झाली की मला एक जो कॉन्फिडन्स म्हणतात तो निर्माण झाला माझ्यामध्ये, कॅमेरा फेस करण्याचा. त्यानंतर सर्वांना माहितीये माझे शॉर्ट व्हिडिओना व्ह्यूज खूप चांगल्या प्रकारे असतात, लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येत नाही माझ्या. पण मला कंटेंट क्रिएट करायचा एक क्रिएटिव्ह माइंड म्हणतात, ऑलरेडी क्रिएटिव्ह तर होते, पण कंटेंट क्रिएट करण्याची एक मला काय म्हणावं लागेल स्किल तयार झालं माझ्यामध्ये. की आता तुम्ही पाहिले माझ्या सासूबाईंचं आणि माझं जेव्हा व्हिडिओज असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतं, बॉन्डिंग कंटेंट असतात. त्यामुळे कंटेंट क्रिएटिव्ह करायची एक मला आयडियाज यायला लागल्या. दुसरं, कॅमेरा फेस करायची सवय झाली. त्यानंतर शिकता शिकता मी एडिटिंग पण चांगली शिकले. म्हणजे 2-3 वर्षामध्ये व्हिडिओ एडिट करणं, त्याला सॉन्ग कसं टाकायचा किंवा टायटल कसे टाकायचे, ह्या सर्व गोष्टी समजले. आणि हे सर्व करत असताना मी इंस्टाग्रामवरही चालू केलेलं आहे, सर्वांना माहिती. आता त्याच्यावरती काहीतरी माझे 77,000 फॉलोअर्स आहेत. तर त्याच्यावरती पण ते पण काही लगेच झालेले नाही, त्याला पण 2-2.5 वर्षाचे गेले. ते पाणी पी ना, मग जा बाहेर जाऊ, तो तिथं पाणी, तुझं पाणी पी जा. तर त्याला पण 2-2.5 वर्ष माझे असेच निघून गेलेत. तर मग ह्या सर्व कॅमेरा फेसची कॉन्फिडन्स, त्यानंतर मला जो स्क्रिप्ट तयार करण्याची सवय, कंटेंट क्रिएट करण्याची सवय, मग मी काय केलं, तुम्ही सुद्धा हे करू शकता, ह्यात अवघड असं काही नाही. त्या दिवशी एक कमेंट होती की तू त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट कसा केला. तर मी माझी जो हा कॉन्फिडन्स आहे, ही जी सवय आहे किंवा मला जो एडिटिंग जमते त्याच्या जोरावरती मी काय केलं. आता बहुतेक युट्यूबर्स अशा आहेत की ज्यांनी युट्यूब चालू केलेलं आहे, पण त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही युट्यूबवरनं. म्हणजे तेवढे त्यांना व्ह्यूज नाहीये किंवा तेवढे त्यांना त्याच्यातून जे इन्कम सोर्स आहे तो त्यांना भेटत नाही, इन्कम होत नाहीये त्यांना. तर त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला मार्केटिंग जमतीये, म्हणजे एडिटिंग जमते, तुम्हाला स्क्रिप्ट जमते, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग करताय, तर तुम्ही काय करू शकता, आपल्या जवळचे भरपूर ठिकाणी, आता प्रत्येक जणाच्या शेजारी सिटी ही आहे, प्रत्येक जणाच्या शेजारी कोणतं तरी एक मार्केट असणारच, असं नाही. तर तुम्ही तिथल्या शॉप म्हणा किंवा हॉटेल्स म्हणा, मोठे मोठे, किंवा ज्वेलरी शॉप म्हणा, अशा दुकानांची तुम्ही मार्केटिंग करू शकता. कारण युट्यूबमुळे तुम्हाला कॅमेरा फेस करायची सवय आहे, तुम्ही खूप चांगले क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवताय, क्रिएटिव्ह ब्लॉग बनवताय, पण त्याला व्ह्यूज जात नाही. तर माझ्यासारखं डिमोटिवेट होत बसू नका किंवा तुम्ही पण होऊ नका. तर काय करा, त्या गोष्टीचा दुसरीकडे फायदा करून घ्या, जसा मी केलाय. त्या शॉप्सला, त्या हॉटेल्सला, ते ढाबा काहीही असे ना, त्यांना जाऊन भेटा आणि सांगा की अशा अशा प्रकारे मी व्हिडिओज काढते, हे ते. मी तुमचे ह्याचा सोशल मीडिया हँडलर आहे. बोलताना हेच बोलायचं की मी एक सोशल मीडिया हँडलर आहे. तर तुमचा जर पेज असेल तर तो मी हँडल करू शकते, क्रिएटिव्ह व्हिडिओ देऊ शकते, थोडेसे डेमो दाखवायचे कशा प्रकारे काय. आणि प्रत्येकीचे थोडेफार तर फॉलोअर सबस्क्रायबर असतातच.
आणि मला स्वतःला माहित नव्हतं की आमच्या लोणावळ्यामध्ये एवढ्या लोकांना सोशल मीडिया पेज हँडलरची एवढी गरज आहे. जेव्हा आता मी त्या गोष्टीमध्ये पडते तेव्हा मला समजतंय की अरे एवढ्या रिक्वायरमेंट होत्या, मग मी 12 तासाच्या ड्युटीला का गुंतले होते, मी 8 तास का घराबाहेर राहत होते. जर हे काम माझे आरवी सांभाळून घर सांभाळून आता इझिली मी आरवीचा सकाळी निवांत उठते, फॅमिली सोबत नाश्ता करते, सर्व घरातलं आवरते, त्यानंतर आरवीला स्कूलला ड्रॉप करते, त्यानंतर पुन्हा ती यायच्या टायमाला घरी असते आणि मधला जो टायमिंग आहे त्यामध्ये जाऊन शूट करून येते. तिथं एका शॉपमध्ये गेलं की एका टायमाला कमीत कमी 3 व्हिडिओ झाल्याच पाहिजे हे माझ्या डोक्यामध्ये असतं. मग त्या 3 व्हिडिओ पुढे 8-9 दिवस चालून जातात माझ्या 2 दिवसांनी 3 दिवसांनी एडिट करून. आणि एडिटिंगसाठी मी आता एक एडिटर ठेवलाय, कारण मला पॉसिबल नाही एवढ्या सर्व गोष्टी एडिट वगैरे करणं किंवा व्हिडिओ तयार करणं. तर त्याच्यासाठी मग एडिटर ठेवलेला आहे. तर तुम्ही हा एक चांगला म्हणजे ही आयडिया मला नाही वाटत युट्यूब वरती कोणी सांगितले असेल किंवा असा इन्कम तुम्ही जनरेट करू शकाल असं युट्यूब वरती दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये असेल म्हणून, कारण मी स्वतःच पहिल्यांदा केले. तर त्याच्यामुळे आणि खूप चांगली आयडिया आहे, खूप चांगला इन्कम भेटतो. तर तुम्ही हा नक्कीच करू शकता. जवळपास असं तुम्ही लक्षात घ्या की कोणतं आहे का हॉटेल, कोणतं शॉप, कोणतं ज्वेलरी शॉप. आणि आता हा ट्रेंड चालू आहे ऑनलाईन मार्केटिंग करणं, त्यामुळे प्रत्येकाला रिक्वायरमेंट आहे. मी म्हंटले ना की मलाही माहित नव्हतं की लोणावळ्यात एवढे जण शोधामध्ये. आता माझ्याकडे रिसेंटली किती दुकान आहेत, 4 दुकान आहेत. तर एक त्यामध्ये हॉटेल आहे, ते आपण क्लिप जमलं तर मी ऍड करेल. एक हॉटेल आहे, एक ज्वेलरी शॉप आहे, एक इलेक्ट्रॉनिक शॉप आहे आणि एक मार्ट आहे, आर्या मार्ट. तर असे 4 आहेत. आणि ह्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट कसं केलं, तर कॉन्टॅक्ट हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न असणार तुमच्या पुढे. तर माझं पर्सनली मला कोणीच नाही की बाबा ही आहे, हिला काम द्या किंवा ही करते, असं मी कोणाच्याही भरवशावर बसले नाही. ते आपलं आपणच करायचंय. इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवरती सर्च करायचं. तर मी काय केलं, कोणाची मदत न घेता कोणाला सांगून किंवा बाबा मला बघा कोणी आहे का किंवा मला भेटवा, तुमची ओळख आहे का, हे कुठंच केलेलं नाही शॉप मिळवताना. आणि कोणी एवढं इंटरेस्ट पण दाखवत नाही. हे असं वाटतं की ह्यांचं कुठं नादी लागायचं, कुठं सांगत बसायचं उगेच आपली चव घालवायला, असेही बोलणारे लोक असतात. तर मग काय करायचंय, इंस्टाग्रामवरतीच मी लोणावळा शॉप, लोणावळा ज्वेलरी शॉप, लोणावळा हॉटेल्स, लोणावळा मार्ट दुकान काहीही सारखी सर्च केलं. आणि आपल्या जर एरियामध्ये आपल्या सिटीमध्ये जर तसे पेज तयार असतील तर आपण ते पेज सर्च करायचे. तिथं कॉन्टॅक्ट नंबर असतात. कॉन्टॅक्ट नंबर नसतील तर आपण त्यांना मेसेज करा की तुम्हाला पेज हँडलर साठी रिक्वायरमेंट आहे का. आणि सर्वच हो नाही म्हटले, त्यातले खूप जण मला नाही पण म्हटले. ते त्यातले 4 जण सिलेक्ट झालेत म्हणल्यावरती नाही म्हणणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त होती. कॉन्टॅक्ट असेल तर असं विचारा की तुम्हाला इंस्टाग्राम हँडलर आहे का. अशा प्रकारे मी आहे, एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, मला पेज हँडल करायची सवय आहे, मी तुम्हाला चांगल्या प्रकारे क्रिएटिव्ह व्हिडिओ देऊ शकते. हे सर्व तुम्ही त्यांच्या पुढे मांडा. आणि जर त्यांना रिक्वायरमेंट असेल तर ते तुम्हाला हायर करतीलच. आणि मग आपण आपलं काम चालू करू शकतो. जर तुम्हाला एडिटिंग, कॅमेरा फेस असेल, ह्या फक्त 2 गोष्टी असेल तरी पण तुम्ही मोबाईल वापरून चांगलं इन्कम मिळवू शकता. जसं मी मिळवते ते आरवीमुळे मला बोलता पण येणं ती हालती. तर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आलाच असेल की मी कॉन्टॅक्ट कसं केले, कामं कशी मिळवले ते किंवा काय. आपला फॅमिली सांभाळून, आपलं घर सांभाळून, आपली मुलं सांभाळून आपण अशा प्रकारे युट्यूबला जरी व्ह्यूज नसतील तरी अशा प्रकारे मोबाईलचा वापर करून चांगल्या प्रकारे तुम्हाला इन्कम मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामधून तुम्ही आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकता. आता मला नाही वाटत ह्यामध्ये काही अवघड आहे. मी खूप जण असे पाहिले, जेव्हा आता मी त्या ह्याच्यामध्ये पडलेत ना, काय म्हणायला लागेल, त्या मार्केटिंगच्या दुनियेत म्हणा किंवा आता शोध घेतेत ना, खूप सारे पेज असे आहेत की लोणावळ्यामध्ये आहे. ती लोक कोण आहेत ते पण माहित नाही. फक्त त्यांचं एकच काम आहे, त्या शॉपच्या व्हिडिओ काढून देतात, ते एडिट करून देतात. ते पण तो एडिट करून देणार आहे पण ना त्यांचा सोशल मीडिया पेज आहे, ना त्यांच्या स्वतःची असे काही फेस व्हॅल्यू आहे, काहीच नाहीये. फक्त त्यांच्यामध्ये एडिटिंगचं स्किल आहे, व्हिडिओ काढतात ते आणि जे ओनर आहेत त्यांना व्हिडिओ देतात किंवा स्वतः तो पेज हँडल करायला घेतात ते आणि व्हिडिओ काढणं. म्हणजे रिसेंटली मी आता एक मोठ्या फर्मला भेटायला गेलो होतो लोणावळ्यामध्ये. तर ते म्हटले की आम्हाला आहे रिक्वायरमेंट आहे, अजून काही त्यांचं फायनल झालेलं नाही. तर आमच्या इथे होता तर तो मुलगा पुण्याहून यायचा आणि आता त्याला यायला पॉसिबल नाही.
कोण मुलगा माहित नाही, त्याचा कुठल्याही प्रकारचा फेस दाखवायचा नव्हता आणि त्याच्यावर व्हिडिओ पण काही एवढं खूप क्रिएटिव्ह नव्हत्या. जेवढी मी मेहनत घेते ना तयार होणं, पुढे जाऊन बोलून दाखवणं, तसं काहीच नाही. नॉर्मली त्यांचे प्रोडक्ट, एखादं गाणं टाकलेलं, स्लाइड शो चालू, असे सुद्धा काही काही आहेत. आणि माझ्या अगोदर पण जिथे मी आता करतेत ना, दुसऱ्या लेडीज आहे एक मुलगी, तर ती पण असं चेहरा वगैरे न दाखवता फक्त तिला एडिटिंगचं स्किल आहे, कॅमेरा फेस पण नाही की हा मी तुमच्या व्हिडिओ काढून देईल, अशी अशी तुमची मार्केटिंग करेल हे सर्व. तर असं सुद्धा करणार आहे. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणी अशा आहेत की ज्या युट्यूब चालवतात, युट्यूबवरती काम करतात, त्यांना फेस व्हॅल्यूची, कॅमेराची, फेसिंगची सवय आहे, तर तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग झालेला आहे, पण जर पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असेल की मी काय सांगायचंय. मला पुन्हा पुन्हा तेच तेच गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही. व्हिडिओ थोडा लॉंग झालाय, पण एकदा प्रयत्न करून बघा. एक हे दिलं जरी 4 शॉप, आता मी जेव्हा 10-15 जणांना सर्च केलं तेव्हा मला 3 भेटले. ते म्हणजे तुम्ही विचार करा, नकार पण येतोय. मी सर्व गोष्टी असं सांगत नाही बसणार मोठेपणा. तसं जर तुम्ही जर 7-8 जणांना जरी कॉन्टॅक्ट केलं, त्यातला एखादा जरी भेटलं, जर नाही युट्यूब मधून, तरी अशा प्रकारे जरी तुम्हाला इन्कम आलं तरी ते फायदेशीरच आहे. तर चला बाय, आजचा ब्लॉग असा होता, छोटासा होता म्हणणार नाही, आणि तुम्हाला समजला असेल आणि तुम्हाला फायदा झाला असेल तर मला नक्कीच आनंद होईल. तर चला बाय.